नाहीये, थोडी आवाजामध्ये खरखर येते. पुन्हा एकदा संवाद साधू तुमच्याशी, पण आपल्याबरोबर बारामतीहून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत, त्यांच्याशी बोलूया. चंद्रकांत, काय बारामतीतलं चित्र, काय वातावरण बारामतीतलं, आणि बारामतीतून आज जी बातमी समोर आली आहे किंवा एका बाजूला युगेंद्र पवार अजित पवार अशी लढत असताना आज चित्र मात्र वहिनी विरुद्ध दादा असं बघायला मिळालं, म्हणजे अजितदादा विरुद्ध त्यांची वहिनी. काय सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्णा, तुला आठवतं का मध्यंतरी दादा एकदा भाषणामध्ये जाहीर भाषणात बोलताना असं म्हटलं होते, पुरुष मंडळीच्या हातात कारभार असतं तोपर्यंत ठीक आहे, पण महिलांनी त्यात लक्ष घातलं की थोडी गडबड होते. तेच आज तिकडे पाहायला मिळालं. असं कदाचित दादांना सुचवायचं का माहित नाही, पण शेवटी ते त्यांच्या मुलासाठी लढतात, स्वाभाविक आहे. त्यांनी ते स्लिपवरती घड्याळाचं चिन्ह पाहिलं म्हणून ते चिडले आणि त्यांनी तिथं आवाज उठवला आणि तिथनं तो सगळा पुढं बारामती शहरात जो राडा झाला तो आपण सगळा ऑनस्क्रीन पाहिलेलाच आहे. मग तिथं दादा आले, सगळं मग एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले स्टँड माझे. पण ते ठीक आहे, ते झालं शहरातलं, पण ग्रामीण भागातलं काय वातावरण बारामतीतलं हे जाणून घेण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. हनुमानवाडी, पंधरे हनुमानवाडी, हा बूथ क्रमांक आहे 281. इथं आता 3 वाजेपर्यंत मतदान जवळपास, म्हणजे आकडे जरी असले तरी साधारण 55% पुढे गेले, म्हणजे 12-12.5 मतदान आहे. मतदानाचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. लाडक्या बहिणी आपल्याला दिसतात. अर्थात त्या लाडक्या बहिणी कुठल्या दादाला मतदान करतात हे आपण त्यांना विचारणार नाही, करतो, त्यांचा अधिकार आहे. पण कार्यकर्ते इकडे आहेत, भरपूर लाईन मंडळी दिसतात. एक कल जाणून घेऊया. बारामती कोणाची, साहेबाची का दादाची? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची. कुठल्या? राष्ट्रवादी. कुठली? धाकटे या दादांची सगळी. पवार साहेबांची. पवार साहेबांची. फक्त अजितदादांची. फक्त अजितदादांची. कुठल्या? अजितदादांची. ओनली अजितदादा. अजितदादा. सगळे तुम्हाला तर मग मलोदा गँग म्हणून हे नव्हते सगळे. पवार साहेबांची. पवार साहेब, बारामती तालुक्यात मलिदा ग्रामचं प्रमाण जास्त आहे जास्त आहे. आणि नेत्यांचा विकास झाला, सर्वसामान्य जनतेचा विकास झाला नाही. मग लोकसभेप्रमाणेच दादाला हाबडा लोकसभेप्रमाणेच होणार. त्याच्यापेक्षा भारी. त्याच्यापेक्षा भारी चांगलं सीट आलंय निवडून. आलंय. युगेंद्र दादा निवडून आले. दादा तर म्हणले मी लाखाने येणार. पाठीमागच्या वेळी ह्या बूथवरून दादांना मतदान 48 मतांनी लीड होतं. आमचं मत आहे की ह्यावेळी दादांना किमान इथून 400 मताचं लीड आम्ही दादांना इथं 4 मतात सुद्धा लीड मिळणार हे नाही. बघा. 4 मतात लीड मिळणार नाही. बघा. 4 मतात सुद्धा लीड मिळणार नाही. तुम्ही सत्य ऐका की मलिदे गँगचं काही ऐकू नका. तुम्ही 22 गावात जाऊन बघा किती बिकट परिस्थिती आहे. बरं का, बारामती शहराचा विकास झाला म्हणजे बारामती शहराचा विकास झाला म्हणजे शहराचा विकास झाला म्हणजे कशाचा विकास झाला नाही. आणि बारामतीत अजितदादांपेक्षा चांगलं काम करून ना योगेंद्र दादा दाखवणार. योगेंद्र दादा विकासाच्या यादीत 1 नंबर बारामती तालुक्यात निवडून ठेवणार दादा. इथं फक्त काम बोलतो. विकास फक्त मुलींना नाही 9,300 कोटी रुपयाची काम झाली 5 वर्षात. बघ तू काय अवस्था आहे. अगदी चंद्रकांत, अधिकारी बरोबर. तू मतदान केंद्राबाहेर तू तर कल्लाच करू राहिला. तुझ्याकडनं अधिक माहिती चंद्रकांत आम्ही घेत राहू. आपण तिथली परिस्थिती बघतोय बारामतीमध्ये. ज्या मतदान केंद्राबाहेर आमचे प्रतिनिधी उभे आहेत तिथे 50%हून अधिक मतदान झालंय. चंद्रकांत आपल्याबरोबर होतेच, मात्र आता स्नेहाकडे जाऊया. स्नेहा, काय सांगाल, तुम्ही आता कुठल्या मतदान केंद्राबाहेर कुठल्या परिसरामध्ये उभे आहात आणि तिथे काय वातावरण दिसतंय? लोक बाहेर पडतायत का मतदानाकरता? कुर्ला मतदारसंघातील मतदार केंद्रावरती मी सध्या उपस्थित आहे. कुर्ल्यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक लोक जे आहेत ते वास्तव्यास आहेत. त्यामुळे इथे अल्पसंख्याक महिला असून दे किंवा पुरुष असून दे यांचे प्रमाण जे आहे ते मतदान केंद्रावरती वाढत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून यासाठी सुरुवात झालेली आहे. लोक येत आहेत, पण आता दुपारी 3 वाजून गेलेले आहेत. तरी जर पाहिलं तर हवी तशी गर्दी आपल्याला पाहण्यास मिळत नाहीये. म्हणजेच जसे गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहिलं आहे की मतदानाची टक्केवारी कुठेतरी घसरत आहे. मतदानाचा जो टक्का आहे तो कुठेतरी कमी पडत आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकांमध्ये देखील असं दिसणार का? मतदानाचा टक्केवारी आहे ती कुठेतरी वाढणार का की कमीच राहणार हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारण आता 3 वाजून गेलेले आहेत तरी देखील मतदार केंद्रावरती हवी तशी आपल्याला गर्दी दिसून येत नाहीये. अनेक ठिकाणी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना हॉटेल्समध्ये म्हणा किंवा अनेक शॉपिंगच्या ठिकाणी 10%
किंवा 20% सूट देखील दिलेली आहे, तरी देखील मतदार बाहेर पडला नाहीये मतदान करण्यासाठी. त्यामुळे नक्कीच हा प्रश्न उपस्थित राहतोय की गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण जे चित्र पाहत आहोत की टक्केवारी जी आहे मतदानाची ती कमी पडत आहे, तेच चित्र या देखील निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे का, हे आपल्याला 6 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे हे चित्र. ओके. स्नेहा, आभार. आपण ही माहिती दिली त्याबद्दल. आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या प्रतिनिधींशी